श्रोते हो, नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. देशातल्या जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकप्रतिनिधी निवडण्याच्या प्रक्रियेत सहभाग घ्यावा यासाठी भारत निवडणूक आयोग विविध उपाययोजना राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून या लोकसभा निवडणुकीपासून भारत निवडणूक आयोगाकडून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घर बसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. होम वोटिंग उपक्रम काय आहे, त्याचा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे, त्याची प्रक्रिया काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत आजच्या वृत्तविशेषमध्ये. श्रोते हो, आपला देश 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशातल्या 18 वर्षे पूर्ण असलेल्या महिला आणि पुरुषांना राज्यघटनेनं मतदानाचा हक्क बहाल केला. आज जगात भारत सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात भारत निवडणूक आयोगानं निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठी वेळोवेळी कायद्यांमध्ये बदल केले. आता निवडणूक अधिक पारदर्शक होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येत आहे. आता ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे जलद गतीनं आणि अचूक मतमोजणी होण्यास मदत होत आहे. मतदारांना तक्रार करण्यासाठी सी व्हिजिल नावाचं ॲपही सुरू करण्यात आलं आहे. त्याद्वारे मतदार ऑनलाईन तक्रार करू शकतो. आता भारत निवडणूक आयोगाकडून एकही पात्र व्यक्ती मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मतदार नाव नोंदणी वर्षभर करता येते. तसंच 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुण तरुणींना मतदार यादीत सुलभरित्या नाव नोंदवता यावं यासाठी महाविद्यालयातही नाव नोंदणी शिबिरं घेण्यात येत आहेत. त्यामुळे नव मतदारांची संख्याही वाढली आहे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी भारत निवडणूक आयोगानं दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार आता 85 वर्षे आणि त्यावरील वयोगट असलेले मतदार आणि 40% जास्त अपंगत्व असलेल्या मतदारांसाठी घरी बसून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांना घराबाहेर पडणं अशक्य आहे अशा ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घर बसल्या मतदान करण्यासाठी BLO अर्थात बूथ लेवल ऑफिसरकडे 12D हा अर्ज भरून सादर करावा लागेल. त्यानंतर त्यांना घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याविषयी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. आपल्या भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीय नागरिकांना 18 वर्ष वय ज्यांची पूर्ण झालेली आहेत त्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे. हा मतदानाचा अधिकार अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो सर्व भारतीय नागरिकांसाठी आहे, प्रौढ नागरिकांसाठी आहे. आता याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घटक समाविष्ट होतात. जे भारताचा जो एकूण सगळा मतदार राजा आहे त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत. त्यातल्या 2 घटकांबद्दल मी आज आपल्याशी बोलणार आहे. एक म्हणजे अतिशय वृद्ध व्यक्ती, म्हणजे 85 वर्षापेक्षाही ज्यांचं वय जास्त आहे अशा वृद्ध व्यक्ती आणि 40%पेक्षाही जास्त दिव्यांग व्यक्ती. या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींसाठी म्हणून यावेळच्या निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाने विशेष खबरदारी घेतली आहे आणि त्यांना आपला मतदानाचा अधिकार बजावता येईल याची काळजी घेतली आहे. त्यासाठीच्या सुविधा या प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उदाहरणार्थ एखाद्या वृद्ध व्यक्तीला किंवा दिव्यांग व्यक्तीला मतदानावरती व्हीलचेअर पाहिजे असेल तर ती तिथे मतदान केंद्रावरती उपलब्ध ठेवण्यात आलेली आहे. त्यांना असिस्ट करायला, मदत करायला काही स्वयंसेवक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपल्याला कल्पना असेल की भारत निवडणूक आयोगाचं सक्षम हे जे ॲप आहे त्या ॲपमध्ये दिव्यांग व्यक्तींना आपल्या मतदार यादीतल्या नाव नोंदणीसाठी किंवा इतर सर्व सहाय्यासाठी म्हणून अर्ज करता येतो, ऑनलाईन अर्ज करता येतो आणि त्यांच्या अर्जामधल्या ज्या बाबी असतील त्याची पूर्तता
नियमाप्रमाणे भारत निवडणूक आयोगाच्या वतीने त्या जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा ही करत असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीसाठी 85 पेक्षाही जास्त वय असलेले असे किती मतदार आहेत? तर अशा मतदारांची संख्या आज रोजीचा अद्ययावत आकडा माझ्या समोर आहे. ती संख्या आहे 13,08,305. त्याचप्रमाणे ज्या दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांची संख्या आहे 6,01,363. या सर्व व्यक्तींनी मतदान केंद्रावरती येऊन मतदान करणं हे अपेक्षित आहे आणि तसं हार्दिक इच्छा पण आहे. परंतु काही कारणामुळे यातल्या काही व्यक्तींना घराबाहेर पडणं शक्य नसेल तर काय करणार? ज्या व्यक्ती घराबाहेर पडू शकतील त्यांनी जरूर मतदान केंद्रापर्यंत यावं आणि मतदानाचा अधिकार बजावावा. त्याच्यासाठी त्यांना मदत करायला तिथे स्वयंसेवक तर आहेतच, पण रॅम्प बांधलेला आहे, त्यांना मदतनीस उपलब्ध आहे. आंधळी व्यक्ती असेल तर त्यांना मदतनीस नेण्याची सोय केलेली आहे. या सर्व सोयींचा लाभ घेऊन मतदानाचा अधिकार या व्यक्तींनी जरूर बजावावा. पण तरी देखील काही व्यक्ती अशा असू शकतात की ज्यांना घराच्या बाहेर पडणंच शक्य नाही शारीरिक दुर्बलतेमुळे किंवा काही अडचण असल्यामुळे. अशा व्यक्तींनी काय करावं? अशा व्यक्तींसाठी म्हणून फॉर्म 12D या नावाचा फॉर्म हा प्रत्येक BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर हे अशा व्यक्तींच्या घरी नेऊन त्यांना देतील. त्यांनी त्या फॉर्ममध्ये त्यांना जर घरूनच मतदान करायचं असेल आणि बाहेर पडणं शक्य नसेल तर जरूर तो फॉर्म भरावा आणि तो फॉर्म BLOकडे परत द्यावा. निवडणुकीचं नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर 5 दिवसाच्या आत असे जे फॉर्म्स गोळा होतील त्या लोकांपैकी शारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या, घराबाहेर पडू न शकणाऱ्या अशा मतदारांना होम वोटिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्याचा भारत निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. अर्थातच आपण नेहमी म्हणतो की निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून जरूर आपण सर्वांनी मतदान केंद्रापर्यंत यावं आणि मतदान केंद्रामध्ये आपला मतदानाचा अधिकार बजावावा. अगदीच काही कारणामुळे बेडवरून हलता येत नाही, घरातून बाहेर पडता येत नाही अशा दिव्यांग आणि 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या वृद्ध अशा मतदारांसाठी ही व्यवस्था भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे. माझं सर्वांना आवाहन आहे की आपल्या संपर्कातल्या 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या आणि दिव्यांग व्यक्ती ज्या घराबाहेर पडू शकत नाहीत त्यांना मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आपण जरूर प्रवृत्त करा आणि 12D फॉर्म हा जो BLO त्यांच्याकडे आणून देईल तो जरूर भरून द्या आणि या सुविधेचा लाभ घ्यावा. श्रोते हो, 40% अधिक दिव्यांग असलेल्या मतदारांनी निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिलेल्या या सुविधांबद्दल समाधानाची भावना व्यक्त केली आहे. यातल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया ऐकूया. मी सुधीर पंकजाक्षन, राहणारा केकेवाक कॉलेज पाठीमागे नाशिक 3. एक दिव्यांग आहे. मी 80% हँडिकॅप्ड आहे आणि गव्हर्नमेंटनी जे सुविधा केलेलं आहे 12D आम्ही वेलकम करतोय ते सुविधा आणि ते न्यू आहे टाइम आणि ते सुविधानुसार आम्हाला घरातच आमचं मतदान करायची संधी भेटणार आणि स्ट्रेन होणार नाही आणि त्याच्याबद्दल आम्ही आनंदित आहे. आम्ही इगर आहोत हक्काचं मतदान आम्ही पूर्णपणे इंटरेस्टनी आम्ही बॅलेट बॉक्समध्ये टाकू शकतो आणि हे सुविधा इज ऑल्सो इन्क्लुडिंग ओल्डरली अँड एल्डरली सिनियर सिटीजन्स. तर ते पण आम्हाला ज्ञात असल्यामुळं वी आर हॅपी अबाउट दॅट ऑल्सो. मी जयश्री विजय बागुल. मी स्वतःही दिव्यांग आहे. आपल्याला निवडणूक आयोगाने जे सुविधा उपलब्ध करून दिलेले, जे फॉर्मचे करून दिलेले किंवा व्हीलचेअर्स म्हणा, दिव्यांगांसाठी जे करून दिलेले त्यासाठी आमचे दिव्यांग बांधव सहमत आहे आणि थोडेसे कुठेतरी त्यांना बरं वाटते की आपल्यालाही निवडणुकामध्ये यावेळेस मतदान करण्याचा हक्क बजावता येईल. जे 85च्या पुढचे आहे त्यांनाही तुम्ही जे करताय निवडणूक आयोगाने त्यासाठी तेही आनंदी आहे की जे सिटीजन आहे त्यांनाही कुठेतरी वाटतं की आम्हाला मतदान करावं, परंतु त्यांना जाता येत नाही तिथपर्यंत, त्यामुळे ते कुठेतरी हताश होतात. परंतु आता जे निवडणूक आयोगाने आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल ते सिटीजनही खूप आनंदी आहेत आणि आमच्या दिव्यांग बांधवांचा प्रचंड आनंद, कारण की मी स्वतः एक दिव्यांग आहे, त्यामुळे त्याचा कुठेतरी आम्हाला चांगलाच फायदा होणार आहे यावर्षी. नमस्कार, मी हेमंत आवरी, दिव्यांग मतदार आहे. 60% दिव्यांग असून जे निवडणूक आयोगाने सर्व ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी जी एक सोय केलेली आहे की ज्या प्रकारे तुम्हाला घर बसल्या
12 चा फॉर्म भरून मतदान करता येणार आहे किंवा ज्यांना जाणं शक्य होईल त्याच्यासाठी ज्या वेगवेगळ्या सोयी तिथे केलेल्या आहे, ऍक्सेस दिलेला आहे, डायरेक्ट ऍक्सेस दिलेला आहे. त्याच्यामुळे त्या प्रत्येक दिव्यांग मतदाराला त्याला अधिकार मिळवता येणार आहे. त्याच्याबद्दल मी फार समाधानी आणि आनंदी आहे. भारतीय निवडणूक आयोगानं 85 वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ज्यांना मतदान करणं अशक्य असतं त्यांनाही मतदान करणं शक्य होणार आहे. याबद्दल अधिक माहिती देताना ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम म्हणाले, या निवडणुकीमध्ये शासनाने जो निर्णय घेतला 85 वर्ष वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी घरपोच जी यंत्रणा निर्माण केली, ही खरोखर चांगली आणि स्तुत्य उपक्रम आहे. कारण यापूर्वी ही व्यवस्था नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक जे आहे, बरेच ज्येष्ठ नागरिक मतदानापासून वंचित राहत होते. कारण त्यांना वयोमानानुसार आजारामुळं, दिव्यांग असल्यामुळं, अन्य आपत्तीमुळं त्यांना मतदान केंद्रापर्यंत जाता येत नव्हतं आणि साहजिकच ही सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळी मतदानापासून वंचित राहत होती. परंतु यावेळेस शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की या देशातील 85 वर्षावरील जे सर्व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत यांना मतदानापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना घरी जाऊन त्यांचं मतदान घेतलं जाणार आहे. आणि त्यामुळं आमचे जे 85 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिक हे शासनाच्या या निर्णयावर अतिशय खुश असून ते विचार करतात की या शासनाने आपला खरोखर वयाचा विचार करून अधिकार आहे मतदान करण्याचा, तो अधिकार अबाधित ठेवून त्याचा उपयोग लोकशाहीमध्ये चांगल्या प्रकारचा उमेदवार सदस्य निवडण्यास मदत होईल. हा जो निर्णय आहे हा खरोखर शासनाने अतिशय चांगल्या प्रकारे घेतलेला आहे आणि त्यामुळं शासन हे खरोखर ज्येष्ठांच्या हिताचं निर्णय घेणारे शासन आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मतदानाचं प्रमाण जे आहे, टक्का जो आहे, हा टक्का देखील वाढणार आहे. आणि या टक्क्यामुळं खरोखर हे जे शासनाचं सर्वच ज्येष्ठ नागरिक शासनाला खूप धन्यवाद देत आहे. आणि अशाच प्रकारे अशी सूचना करावीशी वाटते की 85 वर्षाची वयोमर्यादा आहे ती थोडी 80पर्यंत घेतली तर बरे होईल. कारण 80चे लोक देखील बरेचसे म्हणजे ज्यांना दिसत नाही, ज्यांना चालता येत नाही, ज्यांना ऐकायला येत नाही, अशी जे लोक आहेत त्यांनी देखील सुविधा होईल. याबाबत थोडासा विचार केलेला बरं होईल. श्रोतेहो, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी, मतदान प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास वाढावा, त्याद्वारे चांगले लोकप्रतिनिधी निवडले जावेत, यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. भारत निवडणूक आयोगाद्वारे सातत्यानं होत असलेल्या या प्रयत्नांमुळे जनतेमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत विश्वासार्हता वाढत आहे. निवडणूक आयोगाच्या विविधांगी उपक्रमांमुळे मतदानाचा टक्काही वाढत आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ अशा समाजातील विविध घटकांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून घेतलेला पुढाकार निश्चितच लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, समन्वय जीवन भावसार, निर्मिती स्नेहा कांबळे, लेखन ज्ञानदेव शेलार आणि निवेदन अभय धुमाळ. साडेसात वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.